नमस्कार. बोलबिडूमध्ये सर्वांचे स्वागत. शुक्रवारी नारी शक्ती वंदन विधेयकामध्ये सुधारणा करून घेण्यात सरकारला अपयश आलं. घटनादुरुस्ती फेटाळली गेली आणि सरकारला एकही कुठलाही विरोधकातला गट फोडता आला नाही किंवा आपल्या बाजूने घेता आला नाही. अनेकांच्या मते हे चित्र गेल्या 6 महिन्यापासूनच कायम होतं, की सरकारबरोबर येण्यास विरोधी पक्षातले प्रमुख कोणतेही गट तयार नाहीत. हे गेले 6 महिने आणि विशेषतः गेले 3 महिने तर सुस्पष्टपणे दिसत होतं. असं असताना सरकारने हे विधेयक इतक्या घाईगर्दीने लोकसभेत का मांडलं? असा एक प्रश्न सध्या उपस्थित होतो. त्याबरोबरच आणखी काही प्रश्न उपस्थित होतात. या सगळ्या चर्चेच्यातनं अंधुकपणे पुढे आलेले किंवा या चर्चेच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर अनेक नेत्यांकडनं उपस्थित झालेले, ज्याचा पुढच्या राजकीय चित्रावर मोठा परिणाम होणार आहे. त्या सगळ्याची चर्चा आपण आत्ता करणार आहोत. आत्ताच्या घडीला आपण कोणत्याच निश्चित निष्कर्षावर येऊ शकत नाही. अनेक गोष्टींचा अंदाजच बांधायला लागेल. पण तरीसुद्धा हे अंदाज खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यातला पहिला भाग जसं मी म्हटलं, की भारतीय जनता पक्षाला हे घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करून घ्यायचं असेल तर किमान 65 खासदारांची गरज होती. 65 खासदारांची तूट त्यांना भरून काढायची होती. ही तूट ते कुठून भरून काढणार हे अजून शेवटपर्यंत स्पष्ट झालं नव्हतं. याचं कारण असं की काँग्रेस तर त्यांच्याबरोबर येणार नव्हतं. तृणमूल काँग्रेस सरकारबरोबर जाण्याची शक्यता नव्हती. समाजवादी पार्टीचा तर नारी आरक्षण किंवा महिला आरक्षण विधेयकाला पहिल्यापासून विरोध आहे. आत्ता जरी त्यांनी उघडपणे विरोध करत नसले तरी ज्या वेळे लोकसभेत हे विधेयक मागे घ्यावं लागलंय त्या प्रत्येक वेळे ते मागे घेण्याला लावण्यात मागे महत्त्वाची भूमिका ही समाजवादी पार्टीची होती. हे सर्वांना माहिती आहे. मुलायम सिंग असोत, लालू प्रसाद यादव असोत, त्यांचे अनेक खासदार असोत. त्यामुळे आता ते जरी महिला हक्काच्या बाजून बोलत असले तरी आजपर्यंतचा इतिहास हा त्याला ग्वाही देणारा नाही. ही पहिली बाब. त्यामुळे समाजवादी पक्ष बरोबर येणार नव्हता. तृणमूल काँग्रेसचा सध्या जो काही झटापट भारतीय जनता पक्षाबरोबर सुरू आहे ती लक्षात घेता तेही भारतीय सरकारच्या बरोबर येण्याची सुतराम शक्यता नव्हती. काँग्रेसही नव्हतं. द्रमुकचा तर विरोधच होता. आता हे जर का प्रमुख लोकसभेतील गट ज्यांचे खासदार हे साधारण 10 ते 30-35 पर्यंत आहेत, ते बरोबर नसताना 60 जणांची तूट हे सरकार कसं भरून काढणार होतं? हा प्रश्न सर्वांना पडत होता. त्यामुळे हे विधेयक मागे घ्यावं लागणार किंवा हे विधेयक मतदानाला टाकलं तर पडून सरकारचा पराभव होणार हे स्पष्ट होतं. तरी सरकारने हे विधेयक का आणलं? हा एक मुद्दा. नुसतं आणलं नाही तर ते मतदानाला टाकायला लावलं. म्हणजे त्याच्यावर मतदान घ्यायला लावलं. त्याचा अर्थ की त्यांनीच त्या सरकारचा एक काहीतरी प्लॅन होता, की आपण हे विधेयक आणायचं, हे पडू द्यायचं आणि भले आपल्या सरकारचा पराभव झाला तरी हरकत नाही. त्या पराभवातनं एक पुढचं नॅरेटिव्ह किंवा एक राजकीय कथन हे सेट करायचं आणि ते घेऊन देशासमोर जायचं आणि विरोधकांना खिंडीत पकडायचं. या पद्धतीने सगळी हालचाल किंवा या पद्धतीने डावपेच आखले गेले की काय, अशी एक शंका येते किंवा हे वास्तव आहे असंही म्हणता येतं. याचं कारण असं की लोकसभेतील संख्याबळ आपल्या बाजूने नाही किंवा येण्याची शक्यता नाही. हे न कळण्या इतके काही मोदी आणि शहा हे दुधखोळे नाहीत. ते काही असं उगाचच कुठलाही गेम खेळत नाहीत. जेव्हा विजयाची किंवा पराभवाची खात्री असते, निश्चित त्यांना निष्कर्ष माहीत असतात, तेव्हाच ते काही चाली रचतात. मग कधी-कधी असंही असतं, की पराभवातनं विजय शोधण्यासाठी पराभव मुद्दाम अंगावर घेतला जातो. अशा पद्धतीचं काम, अशा पद्धतीची म्हणजे जसं लष्करात म्हणतात, की काही वेळेला माघार ही मोठ्या यशासाठी सेनापती घेतो. अनेकदा असं घडलेलं आहे. दुसऱ्या महायुद्धातला इतिहास आपण वाचला, तर अनेक लढाया अशा पद्धतीने जिंकलेल्या आहेत, की ब्रिटिशांनी आधी माघार घेतली म्हणजे दोस्तांच्या सैन्याने आणि नंतर त्या माघारीतनं पुढे विजयाकडे मार्गक्रमण सुरू केलं वेगवेगळे डावपेच बदलून. असा प्रकार आत्ता होतो आहे की काय किंवा झाला आहे की काय? हा एक मुद्दा आहे. याचं कारण असं की विधेयकावर मतदान होऊन सरकारचा पराभव झाल्या लगेच सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या किंवा एनडीएच्या महिला खासदार या मकरद्वारावर बसल्या आणि त्यांच्या हातात मुख्य म्हणजे घोषणा फलक होते, प्लॅकार्ड होती. ते प्लॅकार्ड तयार होती.
ती काय 10 मिनिटात 5 मिनिटात तयार केली जात नाही. त्याच्यासाठी किमान अर्धा दिवस तरी काम करावं लागतं. याचा अर्थ दुपारपासूनच सरकारला कल्पना होती, की हे विधेयक पडणार आहे आणि याच्यावरनं आपल्याला रान उठवायचं आहे आणि त्याप्रमाणे त्याने रान उठवायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांनी भाषण केलं. काल ते पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींवर त्यांनी जोरदार टीका केली, की हे महिलांचा अधिकार काढून घेण्यासाठी ममता बॅनर्जी मदत करत आहेत, असा त्यांचा भाषणाचा रोख होता. प्रश्न असा आहे, की हे विधेयक म्हणजे विधानसभेच्या 2 राज्यातल्या निवडणुका तोंडावर असताना हे आधी आणण्याची गरज काय होती? कारण पश्चिम बंगालचा विषय आपण घेतला, तर तिथे या विधेयकाचा झालेला सरकारचा पराभव हा तिथे महिला मतं अधिक घेण्यासाठी फायद्याचा ठरेल का? याबद्दल शंका आहे. याचं कारण असं, की महिला मुख्यतः पश्चिम बंगालमधल्या महिला आणि ममता बॅनर्जी यांनी आधीच महिलांना बऱ्यापैकी आरक्षण दिलेलं आहे. आत्ताची लोकसभेचं संख्याबळ आपण पाहिलं तर तृणमूल काँग्रेसचे एकूण खासदार आहेत, त्याच्यात 37% खासदार महिला आहेत. लोकसभा आणि राज्यसभा, संसद आपण म्हटलं तर 37% म्हणजे आत्ता आपण जे विधेयक आणलं होतं त्यात 33% आरक्षण देणार होतो, त्याहून जास्त महिला खासदार तृणमूलने आधीच दिलेले आहेत. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये अनेक पातळीवर त्यांनी महिलांना अतिशय चांगलं रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. स्वतः ममता बॅनर्जी महिला मुख्यमंत्री आहेत आणि महिलांचे अनेक विषय, अनेक समस्या याच्यावर त्यांनी चांगली सरकारी धोरणंही आखलेली आहेत. महिलांमध्ये त्या निश्चितच लोकप्रिय आहेत. मात्र तिथे आपण आधी जसं अनेकदा बोललो तसं महिलांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या लीडरशिपचाही प्रभाव आहे. भय आणि भरोसा असं जे आपण म्हटलं त्यात नरेंद्र मोदींवर भरोसा पण आहे. परंतु भरोसा तो असला तरी अशा पद्धतीचं विधेयक आणून आपणच महिलांचे तारण करते आहोत अशा पद्धतीचा एक प्रचार किंवा अशा पद्धतीची प्रतिमा ही भाजपला पश्चिम बंगालमध्ये उपयोगी पडेल का याबद्दल शंका आहे आणि ती अजूनही शंका आहे. थोडक्यात म्हणजे निवडणुकीमध्ये तिथे या विधेयकाहून भाजपचा किंवा NDAचा फार मोठा फायदा होईल असं आत्ताच्या घडीला दिसत नाही. पश्चिम बंगालमध्ये महिलांचे खरे प्रश्न ही तिथे कायदा आणि सुव्यवस्थेची ढासळलेली परिस्थिती, महिलांच्या मनात निर्माण झालेली असुरक्षितता हे आहे आणि त्या प्रश्नावर तिथे निवडणूक झाली तरच भारतीय जनता पक्षाला जास्त फायदा मिळणार आहे. डिलिमिटेशन किंवा महिला आरक्षण विधेयकावरनं मिळण्याची शक्यता फार कमी आहे. तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाने ही खेळी खेळली. तामिळनाडूचा विचार आपण केला तर तिथे तर पहिल्यापासनं मतदारसंघाच्या पुनर्रचनेला किंवा डिलिमिटेशनला हा विरोधच होता आणि आता तो विरोध म्हणजे डिलिमिटेशन जे होऊ घातलेलं होतं भारतीय जनता पक्षाने ते मी मोडून काढलं आणि तामिळनाडूला नुकसानीपासून वाचवलं असा प्रचार करायला द्रमुक पक्षाला उलट संधी मिळाली. म्हणजे गेल्या आठवड्यापर्यंत तिथे द्रमुक म्हणजे स्टॅलिन हे बऱ्यापैकी डिफेन्सिव्ह होते, कारण तिथे नव्याने आलेला TVK फॅक्टर आणि अण्णा द्रमुक आणि भाजप यांची युती यांनी बऱ्यापैकी एक वातावरण निर्माण केलं होतं आणि स्टॅलिन यांच्या हातातनं सत्ता जाईल की काय असं म्हटलं जात होतं. परंतु आता कालपासनं तिथलं वातावरण थोडं बदललेलं वाटतंय. द्रमुकला एक मुद्दा मिळालाय की बघा आम्ही केंद्र सरकारचा पराभव करू शकतो आणि तामिळनाडूवर केंद्र सरकार भाजपचं सरकार अन्याय करत असेल तर त्याला तोंड देण्याची धमक फक्त आमच्यातच आहे अशा पद्धतीचा प्रचार स्टॅलिन यांनी सुरू केलाय. म्हणजे तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या दोन्हीकडे फायदा नसताना भारतीय जनता पक्षाने एवढ्या घाईगर्दीत हे विधेयक का आणलं हे खरोखरच न कळण्यासारखं आहे. पण जर का बारकाईने विचार केला तर ही खूप पुढची खेळी आहे की काय असं आपल्याला लक्षात येतं आणि ती पुढची खेळी लक्षात घेऊनच विरोधी पक्षांनी विरोध केला का हेही पाहता येतं. यातला एक कळीचा मुद्दा जो होता तो डिलिमिटेशनचा होता की मतदारसंघांची पुनर्रचना होईल, परिसीमन ज्यांना म्हणतो ते होईल आणि ते भारतीय जनता पक्ष आपल्या फायद्याचं करून घेईल अशा पद्धतीची धास्ती विरोधकांना वाटते. आणि ती धास्ती का वाटते याचं कारण असं की आसाममध्ये अशा पद्धतीने डिलिमिटेशन करण्यात आलं आणि जिथे मुस्लिम बहुसंख्य होते असे मतदारसंघ म्हणजे त्यांची पुनर्रचना करण्यात आली आणि त्यातून हिंदू बहुल आणि मुस्लिम बहुल असे स्पष्ट दोन वेगवेगळ्या पद्धतीचे मतदारसंघ तयार झाले, ज्याचा फायदा आत्ताच्या निवडणुकीत हेमंत बिस्वा शर्मा यांना होईल असं म्हणतात. 2024च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात
समाजवादी पार्टीला सर्वात जास्त जागा मिळालेल्या आहेत 36. आता या अनेक ठिकाणी समाजवादी पार्टीचा निसट्टा विजय आहे. अशा ठिकाणी तिथल्या मतदारसंघाची पुनर्रचना नव्या आयोगाकडनं करून ती रचना भारतीय जनता पक्ष आपल्याला अनुकूल अशी करून घेईल का, ही धास्ती समाजवादी पार्टीला वाटते आणि विशेषतः काँग्रेसला वाटते. याचं कारण असं, आणि काँग्रेसलाही सर्वात जास्त का वाटते याच्याबद्दल दिल्लीतले विश्लेषक स्पष्टपणे सांगतात. कारण काँग्रेसने याच पद्धतीने डिलिमिटेशन करून अनेक जागांच्या भौगोलिक रचना बदललेल्या आहेत आणि आपला विजय सुकर करून घेतलेला आहे. म्हणजे परिसीमन जे डिलिमिटेशन होतं, पुनर्रचना होते, त्याच्यात संख्या बदलायची नाही, पण भौगोलिक रचना बदलायची. आणि ती भौगोलिक रचना अशी बदलायची की आपला उमेदवार निवडून येण्याची शक्यता वाढेल. हे प्रकार महाराष्ट्रातही झालेले आहेत, जे पूर्वीच्या काँग्रेस सरकारने केलेले आहेत, नंतर अलीकडे भाजप सरकारनेही केलेले आहेत. तर या पद्धतीनेच 29च्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष पुनर्रचना करेल का, आणि आपल्याला सेफ वाटणाऱ्या जागा अशा काही 100% सेफ होत नाहीत, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. जनता काही इतकी खुली नसते. म्हणजे एखादी तुम्ही असं गणित मांडून अशी पुनर्रचना करा की ही जागा आपली निवडून येईलच, असं कुठेही म्हणता येत नाही. लोक अत्यंत स्वतंत्रपणे विचार करतात, मतदार आणि मतदान करतात. परंतु विजयाची शक्यता वाढते आणि शक्यता वाढूनच नेहमी निवडणूक लढवायची असते. कारण निवडणूक हे गणित असलं तरी ते खूपदा भावनांच्या खेळावर खेळलं जातं आणि तिथे काही गणित लागू होत नाही. तर आपल्या विजयाची शक्यता वाढेल अशा पद्धतीची पुनर्रचना भारतीय जनता पक्ष करेल का, ही धास्ती काँग्रेस आणि समाजवादी पार्टीला होती. कारण ते दोन्ही पक्ष सत्तेत राहिलेले असल्यामुळे त्यांनी हे उद्योग आधी केलेले होते आणि ते उद्योग अधिक सफाईने मोदी शाह करतील, ही धास्ती ह्याच्या मागे खरी आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर डिलिमिटेशन होणं, पुनर्रचना होणं, याला विरोधी पक्षांनी का विरोध करावा हे कळत नाही. 2023च्या या विधेयकाचा दाखला सगळेजण देतात की 2023मध्ये एकमताने महिलांना आरक्षण देण्याचं विधेयक मंजूर झालं. त्या विधेयकातच ते विधेयकाची अंमलबजावणी कशी करायची याच्या स्टेप्स सांगितलेल्या होत्या. त्यातली पहिली स्टेप होती की जनगणना करायची, जनगणनेनंतर मतदारसंघाची पुनर्रचना करायची, पुनर्रचनेनंतर 2034च्या लोकसभा निवडणुकीसाठी महिलांचं आरक्षण लागू करायचं. म्हणजे डिलिमिटेशन करण्याची अट त्या विधेयकातही होती, ती काय आत्ताच आणलेली नव्हती. उलट या विधेयकात डिलिमिटेशन आणि जनगणना यांच्यातला सांधा तोडलेला होता. जनगणनेवर आधारित म्हणजे 26च्या जनगणनेवर आधारित जे परिसीमन करायचं होतं त्याच्याऐवजी ते 2011च्या जनगणनेवर करा, अशा पद्धतीचा प्रस्ताव या विधेयकात होता, जो फेटाळला गेला. त्यामुळे आता जेव्हा विरोधक असं म्हणतात की आमचा डिलिमिटेशनला विरोध होता, तर मग 23लाच का नाही असा आग्रह धरला. 23मध्येच जर का असा आग्रह धरला असता की 24च्या लोकसभा निवडणुकीत सध्या जी लोकसभेची संख्या आहे त्यातच महिलांचं आरक्षण लागू करा, म्हणजे जवळजवळ 181 महिलांना आरक्षण मिळालं असतं किंवा 181 महिला खासदार निवडून आल्या असत्या, असा आग्रह तेव्हा धरण्यात आला नाही. याचं कारण असं की 2034पर्यंत हा प्रश्न पुढे जाणार आहे, तो जाऊन दे. उगाच आत्ता आपण विरोधही करायचा नाही, पण ते अंमलात येईल असाही आग्रह धरायचा नाही. म्हणजे कागदावर सगळं मांडायचं पण प्रत्यक्ष अंमलात आणायचं नाही, हे धोरण त्यामागे होतं. कारण यावेळच्या जनगणना ही सुद्धा प्रचंड उलथापालथ करणारी होणार आहे, राजकीय उलथापालथ मी म्हणतो. कारण या जनगणनेत एक क्लॉज जातीचा आहे, जात जनगणना ही त्याबरोबर होणार आहे. त्यामुळे तो पॅन्डोरा बॉक्स उघडणार आहे आता. कारण प्रत्येक जातीची संख्या किती, मग त्यांना आरक्षण किती, मग त्यांचे अधिकार किती, मग त्यांचं समाजातलं आर्थिक स्थान किती, असे अनेक प्रश्न जात जनगणनेमुळे पुढे येणार आहेत. आणि याचमुळे जात जनगणनेला काँग्रेसची सरकार आजपर्यंत विरोध करत होती. ओबीसी जनगणनेला सुद्धा विरोध होता, ओबीसी रिझर्वेशनला सुद्धा विरोध होता. कोणीही अभ्यासक असतील त्यांनी सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांची पण भाषणं काढून बघावीत. मनमोहन सिंग तर एकदा म्हणाले, माझं सरकार गेलं तरी हरकत नाही, पण अशा पद्धतीच्या जनगणनेला मी पाठिंबा देणार नाही. याचं कारण असं की त्यातनं जी गुंतागुंत समोर उभी राहील आणि जे राजकीय उलथापालथ होईल त्याला तोंड दिलं तर आर्थिक आघाडीवर आपलं नुकसान होईल. तो जो फोकस हवा आहे देशाला श्रीमंत करण्याचा, तिकडनं तो जाऊन सामाजिक प्रश्नांवर येईल. ही धास्ती आधीच्या नेत्यांना होती, जे आत्ताच्याही नेत्यांना आहे. त्यामुळे हे प्रश्न बरेचदा लांबणीवर टाकण्यात येत होते.
आणि त्यामुळे 23मध्ये सगळेजण रिलॅक्स होते, की आपण आता कागदावर सगळं करून ठेवलेलं आहे, पण 2034च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी खरा हा प्रश्न निर्माण होणार आहे. तोपर्यंत पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलेलं असेल, बरेच गुंतागुंत कमी झाली असेल. मोदी आणि अमित शहा यांनी तो प्रश्न अचानक जवळ आणला आणि 2029च्याच लोकसभेसाठी हे लागू करूया असं म्हणाले आणि त्यासाठी जागाही वाढवू असं म्हणाले. तेव्हा मात्र विरोधी पक्षात गडबड झाली आणि त्याच्याबद्दल 2 एक मुद्दे सांगितले जातात. गडबड काय झाली? एक तर एवढी संख्या वाढेल तेव्हा तितक्या महिला उमेदवार आपल्याला उभ्या करता येतील का? त्या ज्या शोधाव्या लागतील, त्याच्यासाठी जी धडपड करायला लागेल, ती आपल्याला करता येईल का? मागील आपल्या व्हिडिओत आपण म्हटलं होतं, की भारतीय जनता पक्षाने ती तयारी आधीपासून केलेली होती. यावेळी विरोधी पक्षांची मात्र तशी तयारी नव्हती. त्यामुळे इतक्या महिला म्हणजे 33% उमेदवार उभं करणं, मतदारसंघात महिला उमेदवार उभं करणं ही एक मोठी टास्क होती. आणि दुसरा भाग म्हणजे 543 वरनं 800च्या वर 850 पर्यंत खासदारांची संख्या वाढली. तर एवढ्या वाढत्या संख्येने होणाऱ्या निवडणुकीसाठी पैसा उभा करणं, त्यासाठी सगळं संरचना उभी करणं ही एक मोठी टास्क होती, जी आपल्याला झेपेल की नाही याबद्दल विरोधी पक्षांना शंका आहे. कारण भारतीय जनता पक्षाकडे त्या पद्धतीची संरचना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं त्यांचं नेटवर्क, भाजपचे ऑर्गनायझेशन आणि भारतीय जनता पक्षाकडे असलेला पैसा, या सर्व गोष्टी बघता 800हून अधिक मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणं भारतीय जनता पक्षाला फारसं कठीण जाणार नाही. आपल्याला मात्र बरीच काही धडपड करावी लागेल, ही एक धास्ती होती. त्यामुळे विरोधकांच्या विरोधामध्ये कोणते कोणते फॅक्टर होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि याच्यावर दिल्लीत उघडपणे चांगल्या जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्या चर्चा चालू आहे आणि त्या पद्धतीची मांडणीही चालू आहे. तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे की समजा आपण असं म्हटलं, म्हणजे मीही कालच्या व्हिडिओत म्हटलं होतं, की भारतीय जनता पक्षाने अधिक चांगली फ्लोअर मॅनेजमेंट करायला हवी होती आणि सर्वांशी संवाद साधायला हवा होता. आता झालंय असं, की 2004 नंतर देशात संवादाची प्रक्रियाच बऱ्यापैकी थंडावली. 2004 पेक्षा 2009 नंतर आपण जास्त म्हणू किंवा अण्णा हजारेंचं आंदोलन सुरू झाल्यानंतर त्याला अधिक डिव्हिजनमध्ये किंवा भेदभाव मोठ्या प्रमाणात व्हायला लागले असं आपल्याला दिसतंय. पण याआधीही म्हणजे 98मध्ये हे विधेयक एकदा आणण्यात आलं, 2008मध्ये आणण्यात आलं. या प्रत्येक वेळी तेव्हाच्या आधी वाजपेयी सरकारने, काँग्रेस सरकारने फ्लोअर मॅनेजमेंट किंवा अन्य विरोधी पक्षांशी संवाद साधण्याचा भरपूर प्रयत्न केलेला होता. प्रमोद महाजनांनी प्रयत्न केला होता, सोनिया गांधींनी प्रयत्न केला होता, काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी प्रयत्न केलेले होते. तरीसुद्धा हे विधेयक कोणालाही मंजूर करता आलं नाही. तेव्हाची तर परिस्थिती अशी होती, की 2008मध्ये हंसराज भारद्वाज यांनी जेव्हा हे विधेयक मांडायचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या संरक्षणासाठी काँग्रेसच्या महिला खासदार त्यांच्या भोवती उभ्या कराव्या लागल्या. या पद्धतीचा विरोध समाजवादी पार्टी आणि जनता दल, लालू प्रसाद यादव यांचा जनता दल यांच्याकडनं होत होता. आणि त्यावेळेचे भाषणं तुम्ही काढून बघाल तर आपल्याला म्हणजे महिलांबद्दल कशा पद्धतीची भूमिका मुलायम सिंग किंवा त्यांचे खासदार मांडत होते हे बघून आपल्याला चकित व्हायला होईल, की फक्त सुंदर महिला निवडून येतील आणि बाकी खासदार त्यांच्याकडे बघतच बसतील, कामकाज होणार नाही, अशा पद्धतीची भाषणं झालेली आहेत. या पद्धतीची रिॲक्शन तेव्हा या पक्षांकडनं आलेली होती. त्यामुळे 2008 घ्या, 98 घ्या, ह्या प्रत्येक वेळी भरपूर चर्चा, संवाद होऊनही हे विधेयक कोणालाही मंजूर करता आलं नव्हतं. कारण उत्तर भारत किंवा आत्ताच्या एक्झिस्टिंग यातले अनेक पुरुष खासदार म्हणा किंवा अन्य खासदारांना आपल्या मतदारसंघावरची मक्तेदारी किंवा जे काही त्यांचा संबंध निर्माण झालेले असतात ते सोडायचे नव्हते. हा मुद्दा अखिलेश यादव यांच्या भाषणात पण आला. ते म्हणाले, की तुम्ही ही महिलांना आरक्षण देणार आहात आणि ते रोटेटिंग ठेवणार आहात, म्हणजे दर 3 वर्षांनी ते बदलत जाईल. हे म्हणाले धोक्याचं आहे. धोक्याचं असासाठी आहे, की त्यांचं म्हणणं प्रत्येक खासदाराचा आपल्या मतदारसंघाबरोबर एक लगाव, त्यांनी शब्द वापरला, एक आत्मीयता निर्माण होते. अनेक पद्धतीचं त्यांना एक मतदारसंघाचा आपलेपणा वाटतो आणि पुन्हा पुन्हा आपण निवडून येऊ म्हणजे पुढच्या निवडणुकीत आपण निवडून येणार नाही किंवा आपल्याला निवडणूक लढवताच येणार नाही हे माहीत असेल तर तो खासदार फारसं काम त्याच्या एक्झिस्टिंग टर्ममध्ये करत नाही.
हा मुद्दा महाराष्ट्रातही पूर्वी आलेला होता विधानसभा आणि ह्याच्यात. जेव्हा तुम्ही रोटेशन ठेवता नगरसेवक किंवा या पातळीवर, जेव्हा नगरसेवकाला माहीत असतं की पुढचा वॉर्ड हा काय मला उमेदवारी मिळणार नाही, तो रिझर्वेशनमध्ये पडेल, महिलांना जाईल किंवा अन्य कुठे जाईल, तर तो नगरसेवक फारसं काही आपल्या वॉर्डसाठी काम करत नाही. तो त्या काळात जेवढं आपल्याला जमेल तेवढं करतो, कारण त्याला माहीत असतं की आपल्याला परत काही इथनं निवडणूक लढवायची नाही आहे. वर्षानुवर्षे एखाद्या ठिकाणी जेव्हा खासदार किंवा नेता निवडून येतो, तेव्हा त्याचा त्या मतदारसंघाबरोबर एक पद्धतीचं एक आत्मीयता, एक त्याचे बंध निर्माण होतात आणि त्यातनं त्या मतदारसंघामध्ये सुधारणा वेगाने होऊ शकतात. बारामती हे त्याचं उदाहरण आहे. अनेक खासदारांचे वर्षानुवर्ष आमदारांचे मतदारसंघ आहेत आणि तिथे आपल्याला झालेली डेव्हलपमेंट दिसते. हा मुद्दाही खूप महत्त्वाचा होता आणि त्यामुळे सध्याचं जे रचना आहे 543ची, त्याच्यात बदल करण्यापेक्षा त्यात भर घालावी आणि मग ते महिलांना आरक्षित करावं, या पद्धतीचा प्रस्ताव होता. आता त्यामुळे चर्चा झाल्या असल्या म्हणजे भरपूर समजा चर्चा केली असती. मीही काल मांडणी केली होती, स्वतः पंतप्रधानांनी इनिशिएटिव्ह का नाही घेतला, सोनिया गांधींना का भेटायला गेले नाहीत, राहुल गांधींशी का गप्पा बोलले नाहीत, सर्वपक्षीय बैठक का नाही घेतली असती तरी निकालात काही फरक पडला असता असं वाटत नाही. कारण हे जे मी आधी मुद्दे मांडले, त्या मुद्द्यांवर भारतीय जनता पक्षाकडे सुद्धा उत्तरं नव्हती. त्यातून आलेली जी एक एन्झायटी, काँग्रेस म्हणा, समाजवादी पार्टी म्हणा, तृणमूलबद्दल कमी होतं किंवा DMK म्हणा, यांच्यामध्ये होती, ती काही भारतीय जनता पक्ष दूर करणार नव्हता. कारण शेवटी हा सगळा एक्झरसाईज भारतीय जनता पक्षाने राजकीय उद्दिष्टच समोर ठेवून केलेला होता. जशी विरोधकांची राजकीय उद्दिष्ट आहेत तशी भारतीय जनता पक्षाची आहेत. हे उद्दिष्ट काय असावं, हा आता शेवटचा मुद्दा आहे. आणि तो असा की जो ह्या चर्चेतनंही ध्वनित झाला, स्पष्टपणे मांडला गेला नाही, तो म्हणजे बऱ्याच महत्त्वाच्या नेत्यांनी उल्लेख केलेला OBC आरक्षणाचा. OBC आरक्षण आणि महिला आरक्षण याचा अर्थार्थी काही संबंध नाही आहे तशा अर्थाने. परंतु OBCना आरक्षण दिलं जावं हा मुद्दा अखिलेश यादव त्यांचा पक्ष सातत्याने मांडत होता. प्रियांका गांधींनी तो मांडला. राहुल गांधींच्या याच्यात आला. सर्व प्रमुख नेत्यांच्या याच्यात तो पुढे आला. अमित शहा यांनी त्याला उत्तरही दिलं की आम्ही पहिले आहोत की ज्यांनी OBCला पंतप्रधानपद दिलं. नरेंद्र मोदी हे OBC आहे. नरेंद्र मोदींच्या भाषणातही ते आलं की माझी OBC अशी ओळख करून दिली. पहिल्यांदाच पंतप्रधान हा देशाचा असतो, तरी अखिलेश यादव यांनीच म्हटलं की मी OBC आहे, तर हो मी OBC आहे असं त्यांनी अभिमानाने सांगितलं. अमित शहानी आपल्या भाषणात आपल्या मंत्रिमंडळात किती OBC मंत्री आहे, त्यांची संख्या कशी आहे, भारतीय जनता पक्षात किती OBC नेते आहेत, या पद्धतीने मांडणी केली. आणि ही मांडणी OBCचा हा जो भाग आहे तो प्रमुख अशासाठी आहे की भारतीय जनता पक्षाने OBC मतदारांवर बऱ्यापैकी पकड बसवलेली आहे आणि ही पकड जोपर्यंत आपण कमी करत नाही तोपर्यंत आपल्याला उत्तर भारतात मोठी संधी नाही, हे काँग्रेस आणि समाजवादी पक्ष या दोघांनाही कळत आहे. आता त्याच्यात एक पेचामधला आपला पेच असा आहे की समाजवादी पक्ष मोठा होणं हे काँग्रेसला चालेल का, आणि किंवा काँग्रेसने OBCंवर अधिक पकड बसवणं हे अखिलेश यादवना चालेल का. पण तो त्यांचा इंटरनल मामला आहे. आत्ताच्या घडीला ते दोघे भाजपच्या विरोधात उभे आहेत OBC या फॅक्टरवर. आणि OBC मतदार जास्तीत जास्त आपल्याकडे खेचायचे किंवा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने जे ठामपणे ते उभे आहेत गेले काही काळ, त्याला कुठेतरी छेद द्यायचा आणि काही भाग जरी त्या मतदारांचा आपल्याकडे आपण म्हणजे त्या OBC जातीतल्या काही जाती जरी आपल्याकडे खेचू शकलो तरी आपल्याला उत्तर भारतात वेगळं चित्र उभं करता येईल, हे काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला वाटतं. याचं कारण 2024ची निवडणूक. 2024च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने उत्तर भारतात लहान लहान जातींची एक मोळी बांधली होती मोठी, आणि त्यातल्या जातींना यादवांविरुद्ध एकत्र करून मोठे विजय आधी मिळवले होते. ती मोळी सोडली, अखिलेश आणि काँग्रेसने तोडली आणि दलित आणि पिछडा ज्यांना म्हणतात त्यातल्या काही जाती पुन्हा काँग्रेसबरोबर आल्या किंवा अखिलेश यादव यांच्याबरोबर आल्या. मुसलमानांची त्यांना साथ मिळाली आणि भाजपचा उत्तर भारतातला किल्ला हा बऱ्यापैकी ढासळला लोकसभा निवडणुकीत. आता विधानसभेच्या निवडणुका तिथे येऊ घातलेल्या आहेत काही महिन्यात, पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला. त्याआधी ही OBC जातींमधल्या काही जाती आपल्याकडे खेचायच्या, ही धडपड अखिलेश यादव आणि काँग्रेसची आहे. आणि ज्या जाती आपल्याबरोबर आहेत तीच पक्क्या आपला किल्ला मजबूत ठेवायचा हा प्रश्न, ही धडपड भारतीय जनता पक्षाची आहे. आणि महिला विधेयक हे पुढे आणून त्याच्यात महिला विधेयकाच्या अंतर्गत OBC राजकारणाची हे डावपेच सुरू आहे. मग यातनं काय होत आहे,
भारतीय जनता पक्षाची ट्रॅजेक्टरी आपण पाहिली तर लक्षात येतं, मंडल जेव्हा आलं तेव्हा भारतीय जनता पक्षाला लक्षात आलं की आपल्याला धोका आहे. मी आधीची 90 मधल्या 85, 88, 90 मधल्या गोष्टी बोलतोय. जेव्हा विश्वनाथ प्रताप सिंगनी मंडल आणलं त्याच्या आधी राम मंदिराची चळवळ सुरू झालेली होती, पण भारतीय जनता पक्षाने ती हातात घेतली नव्हती किंवा संघाने त्याबाबत फार आपली ताकद लावली नव्हती. पण मंडल पुढे आल्यानंतर हे एक वेगळं चक्र सुरू होत आहे. त्याच्यावर मात करायची असेल तर आपल्याला कमंडल पुढे नेलं पाहिजे असं भारतीय जनता पक्षाने ठरवलं आणि त्या पद्धतीने राजकीय प्रचाराची रचना करून हळूहळू कमंडल आणि मंडल यांची बेरीज करून दाखवली, ज्यामुळे भारतीय जनता पक्ष आज इतक्या मोठ्या प्रमाणात विस्तारलेला आहे. म्हणजे हिंदुत्व अधिक मंडल या पद्धतीची भारतीय जनता पक्षाची रचना आहे. त्याला आता भारतीय जनता पक्ष नारी शक्तीची जोड देण्याची धडपड करत आहे का, असं राहुल श्रीवास्तव म्हणा किंवा आणखी जे देशातले चांगले जे तटस्थ पत्रकार ज्यांना म्हणता येईल असे आहेत, ते मुद्दाम मांडणी करतायत, ध्वनित करतायत. मांडणी पण अजून होत नाहीये, ध्वनित करतायत. मला वाटतं हे समीकरण अतिशय महत्त्वाचं आहे. मंडल अधिक कमंडल अधिक नारी शक्ती, आणि हेच भारतीय जनता पक्षाचं मोदी आणि शहा यांचं उद्दिष्ट असणार. कारण जोपर्यंत इंदिरा गांधी हयात होत्या तोपर्यंत काँग्रेसला हक्काचे महिला मतदार होते. सोनिया गांधींच्या हातात काँग्रेसची सूत्र आली तरी महिला मतदार त्या पद्धतीने काँग्रेसकडे आले नाहीत. आज भारतीय जनता पक्षाकडे नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेमुळे, मुख्यतः बाकी यांच्यामुळे नाही, संघामुळे नाही, नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेमुळे महिला मतदार मोठ्या प्रमाणात मोदींच्या नेतृत्वावर भरोसा ठेवणारे आहेत. ही प्रत्येक निवडणूक दाखवून देते. म्हणजे अगदी महाराष्ट्रातल्या निवडणुका पाहिल्या तरी आपल्याला लक्षात येतं की महिला मतदारांची संख्या वाढलेली आहे, त्या ॲसर्टिव्ह झालेल्या आहेत आणि त्या भारतीय जनता पक्षाच्या बाजूने काँग्रेसपेक्षा अधिक झुकलेल्या आहेत. असं काही सर्व म्हणजे एक गठ्ठा मतं नाही आहेत, पण झुकलेल्या जास्त आहेत. इव्हन ट्रिपल तलाक विधेयक म्हणजे ट्रिपल तलाक रद्द केल्यानंतर मुस्लिम महिला मतदारसुद्धा जवळजवळ 12% अधिक या भारतीय जनता पक्षासाठी मतदान करतात असं आढळून आलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी आता नरेंद्र मोदींना कमंडल त्यांच्याकडे आहेच, कारण राम मंदिरावर आणि एकूण हिंदुत्वाबद्दल त्यांना चॅलेंज करणारं कोणी नाही. मंडल त्यांच्याबरोबर आहे. त्यांनी ते आकडेवारीच दाखवून देत आहेत की जास्तीत जास्त ओबीसी आणि सर्व जाती आमच्याबरोबर आहेत. आता नारी शक्तीला आपल्याबरोबर घ्यायचं, कारण महिला हा एक वेगळा मतदार आहे जो जाती, धर्म, पंथ याच्या पलीकडे आहे. त्यांना आपल्याबरोबर घ्यायचं, कारण दलित आणि अतिपिछडे हे आपल्याकडे राहतीलच याची खात्री नाही. त्याच्यापेक्षा हे गणित बांधायचं आणि ओबीसीमधल्या महिलांचं मी जो ॲस्पायरेशन म्हटलं हेही महत्त्वाचं आहे. जे पुन्हा एकदा मी यांचा रेफरन्स घेतो, राहुल श्रीवास्तवने जसं सांगितलं की जवळजवळ 14 लाख महिला आज भारतात वेगवेगळ्या पातळीवर सत्तेत आहेत. म्हणजे ग्रामपंचायत म्हणा, ब्लॉक लेवल म्हणा, विधानसभा लोकसभा वेगळं काढा, बाकीची सरकारची म्हणजे प्रशासन किंवा सरकारचे वेगवेगळे रचना आहेत. त्यामध्ये ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत त्यामध्ये जवळपास 14 ते 16 लाख महिला आज सक्रिय आहेत. राजकारण म्हणजे ते राजकीय भूमिका वठवत आहेत, सत्ता राबवत आहेत. यांना आता आणखी वरची पायरी चढायची, म्हणजे त्यांना विधानसभेत जायचं आहे, त्यांना लोकसभेत जायचं आहे. आणि नरेंद्र मोदींचं लोकसभेतलं भाषण तुम्ही बारकाईने ऐकाल तर त्यांनी हाच मुद्दा मांडलेला होता की त्यांची ॲस्पायरेशन आपण लक्षात घ्या. त्यांना पहिल्यांदा सभागृहात येऊ द्या, ते एकदा आने तो दो असं ते म्हणाले. त्याच्यानंतर त्या काही निर्णय घ्यायच्या त्या घेतील. पण हे जे ॲस्पायरेशन विशेषतः आजकालच्या तरुणींमध्ये ज्या 20-25 पासून राजकारणात करिअर म्हणून येतात, त्यांना ज्या वरच्या कसं आहे, आता विधानसभा लोकसभेत त्यांना जायचं असेल ना तर त्यांच्या घरात राजकीय नेता कोण मोठा असेल तरच जाता येतं. सर्वसामान्य यातनं महिलांना पुढे येऊन विधानसभा लोकसभेच्या पायऱ्या चढणे भारतात अद्याप फार कठीण आहे. या ज्या ॲस्पायरेशन असणाऱ्या तरुण महिला आहेत त्यांना टॅप करायचा, त्यांना भारतीय जनता पक्षाकडे खेचून घेण्याची धडपड कुठेतरी भारतीय जनता पक्ष करताय. आणि ही लंबी रेस आहे, हे 29 किंवा 34 पर्यंत चालणारी आहे. 29च्या निवडणुकीसाठी कमंडल, मंडल आणि नारी शक्ती, विशेषतः या तरुणींची नारी शक्ती, त्यांना राजकीय स्थान देणं, त्यांच्या राजकीय ॲस्पायरेशनला एक आपण प्रतिसाद देणं,
ही धडपड भाजपकडनं होतीये. त्याला कसं त्याचं प्रतिवाद काँग्रेस आणि अन्य पक्ष कसं करणार, हा आता पुढच्या काळात कळीचा मुद्दा ठरणार आहे. सध्या इतकंच. धन्यवाद.